ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय भूकंपाचा ज्वालामुखी फुटू लागलाय। शिवसेना उद्धव ठाकरे गट विरोधात शिवसेना शिंदे गट यांच्यातील प्रतिष्ठेच्या अटीतटीच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर व शिवसेना शिंदे गटाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडणूक रिंगणात उतरले असतानाच उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर तथा कल्याण सहसंपर्क प्रमुख रमेश जाधव यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीच्या महासंग्रामात ट्विस्ट आलाय। कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वैशाली दरेकर यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी घोषित केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केल्यापासून प्रचारात विश्वासात घेतलं जात नसल्याची नाराजी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यातील डोंबिवली शहर प्रमुख यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं शिंदे गटाने शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला होता। त्यांच्या प्रवेशानंतर अखेरच्या दिवशी मोठा स्फोट होणार यासारख्या चर्चा रंगल्यानं पुढील चाल कोणती असणार व काय मोठी खेळी खेळली जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या। ठाकरे गटाच्या उमेदवाराला शह देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू असल्याची कुणकुण लागली होती। त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडून प्रसंगावधान राखून अखेरच्या क्षणी कल्याण डोंबिवलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावंत शिवसैनिक रमेश जाधव यांना अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आले। अधिकृत उमेदवाराचा अर्ज काही कारणास्तव बाद झाला तर अपेक्षा उमेदवार जाधव यांना पक्षाचा एबी फॉर्म फिरवून निवडणुकीच्या रिंगणात टिकवणं ठाकरे गटाला शक्य होऊ शकेल। यासाठीच हा प्रयत्न असल्याचं पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे शनिवारी होणाऱ्या छाननी आणि त्यानंतर माघारीत नेमके काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून सांगितल्याप्रमाणे आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचं रमेश जाधव यांनी सांगितलं। हो, आज माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सकाळीच मला दूरध्वनीवर सांगितलं की आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करा। त्यानुसार आज या ठिकाणी आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। स्क्रुटिनीला माहिती येणार आहे तुम्हाला। अशी काय रणनीती ठरली आहे की दरेकर मॅडम असताना तुम्हाला भरायला सांगितलं, म्हणजे काय नाही? काही वेळा एखादी त्रुटी एखाद्या याच्यात राहून जाते एखाद्या उमेदवाराची, त्यामुळे पक्षाने एक विचार करून हा फॉर्म भरण्याला सांगितलेला आहे। एकंदरीत वैशाली दरेकर जे आहेत त्या चर्चेमध्ये आलेले आहेत। अनेक वेळा त्यांनी काही कार्यकर्त्यांनी विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे तुम्हाला फोन आलाय का, असं काय आहे? नाही, त्याच्याबद्दल काय माहिती नाही। तर आम्ही पक्षाचा आदेश मानणारे असून पक्षाचे आदेश दिल्याप्रमाणे रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। पक्षाच्या काही रणनीती असतात, काही गोष्टी असतात, त्या सर्व उघड करायच्या नसतात। यापूर्वी कुठल्या पक्षात 2-2 फॉर्म भरले नाहीत का, हे काही नवीन नाही। रमेश जाधव यांनी पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे उमेदवारी अर्ज भरल्याचं वैशाली दरेकर यांनी सांगितलंय। तर आपल्यावर कोणताही दबाव नसून माघार देखील घेणार नाही। 4 जूनला मशाल लोकसभेत पोहोचणार आणि उमेदवार देखील मीच असणार असं वैशाली दरेकर यांनी सांगितलंय। तसेच पक्षाने उमेदवार बदलला तरी आपण पक्षाचं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। हे बघा, पक्ष ठरवत असतो की कोणी फॉर्म भरायचा आहे, कोणी काय करायचं आहे। काही पक्षाचे टॅक्टिक्स असतात, काही गोष्टी असतात, त्याप्रमाणे पक्षाने त्यांनाही आदेश दिला की तुम्ही फॉर्म भरा। त्यांनी फॉर्म भरलाय। आता माझा फॉर्म भरताना तुम्ही बघितलं, आपण रॅली काढून फॉर्म भरला आहे, त्यामुळे तेवढं तर तुम्ही समजू शकता। पक्षाने त्यांनाही आदेश दिला की फॉर्म भरा, त्यांनी फॉर्म भरला। ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही। 6 तारखेला एबी फॉर्म त्यांना दिला तर आपली भूमिका काय असेल? असं होणार नाही। आणि दिला तर मी प्रचार करणारच पक्षाने सांगितल्यानंतर। पण तुम्ही इतकं टोकाला का जाऊन विचारताय, मला तेच कळत नाही आहे। पत्रकार असं टोकाला द्यायची काय गरज आहे का? एका पक्षामध्ये 2-2 जण फॉर्म भरत नाहीत का? भरतात ना। मग ह्या गोष्टी काय पहिल्यांदा थोडी होतात आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।